दिनांक 6 ऑगस्ट 2022चा दिवस होता. सकाळची वेळ होती. मूळची चंद्रपूरची पण सध्या नागपूरमध्ये नोकरी करत असलेली श्वेता श्याम रामटेके ही तरुणी आपली सकाळची कामे आटोपण्याच्या तयारीत होती. तिला मॉलमध्ये कामावर जायची गडबड होती. ती गडबडीने आपली सर्व कामे आवरत असतानाच तिच्या फोनची रिंग वाजू लागली. तिने नंतर घेऊ असे म्हणत फक्त फोनवर नजर टाकली तेव्हा तिच्या मोबाईलवर तिच्या आईचा फोन असल्याचे समजले. आईचा फोन आल्याने तिने पटकन रिसीव्ह केला. बोल आई असे म्हणताच पलीकडून आईच्या रडण्याचा आवाज आला. तिची आई हुंदके देतच बोलत होती. अगं श्वेता, तुझे वडील गेले असे तिने म्हणताच श्वेताच्या स्वतःच्या कानावर विश्वास बसलाच नाही. आपण काहीतरी वेगळेच ऐकत नाही ना असे म्हणत तिने आईला विचारले. आई आई काय म्हणालीस तू? बाबा काय झालं बाबांना? असे म्हणत ती रडू लागली. आई म्हणाली, अगं पहाटेच त्यांच्या छातीत दुखू लागलं म्हणून त्यांनी मला उठवलं. मी त्यांच्याजवळ जाण्याआधीच असे म्हणत तिची आई ही मोठ्याने हंबरडा फोडून रडू लागली. या सरशी श्वेताने आपल्या लहान बहिणीला योगेश्रीला हाक मारत जवळ बोलावले आणि तिला म्हणाली, अगं आपली आई बघ काय म्हणती, आपले बाबा गेले. असे म्हणत श्वेताने आपल्या बहिणीच्या गळ्यात मिठी मारली आणि ती रडू लागली. श्वेताला रडताना पाहून तिच्या बहिणीलाही रडू कोसळले. त्या दोघीही एकमेकांच्या गळ्यात पडत खूप वेळ रडत होत्या. अखेर थोड्या वेळाने दोघींनी स्वतःला सावरले कारण त्यांना आपल्या गावी जायला हवे होते. त्या दोघी व्यतिरिक्त त्यांच्या आईवडिलांना कुणी नव्हते. आपल्या एकट्या पडलेल्या आईला धीर द्यायला हवा असे म्हणत श्वेताने आपल्या मॉलमधील सहकारीला फोन करून आपण गावी निघालोय, माझ्या वडिलांचे अचानक निधन झालंय असा निरोप दिला. त्या दोघीही चंद्रपूरला आल्या. येवना रामटेके यांच्या घरात नातेवाईकांची गर्दी झाली होती. ते नातेवाईक श्याम रामटेके यांच्या मुली कधी येतील आणि त्यानंतर अंत्यसंस्कार करू याची वाट पाहत होते. मुली आल्या तेव्हा त्यांना वाट देत त्यांना त्यांच्या मृत वडिलांजवळ नेले. त्या दोघी आपल्या वडिलांचा देह पाहून हादरल्याच. समोर त्यांची आई रडून रडून थकली होती. तिची अवस्था पाहून दोघींना रडू आवरले नाही. त्यांनी मोठ्याने हंबरडा फोडत आईकडे धाव घेतली. आई असं कसं झालं ग म्हणत त्या दोघीजणी रडत होत्या. थोड्या वेळाने त्या दोघींना नातेवाईकांनी सावरले आणि त्यांनी मृतदेह उचलला. आपल्या वडिलांना आता हे लोक अंत्यसंस्कारासाठी नेत आहेत, आता ते आपल्याला कधीच दिसणार नाही असे म्हटल्यावर मुली आणखीनच मोठ्याने रडू लागल्या. तेव्हा त्यांच्या आईने त्यांना जवळ घेत सावरण्याचा प्रयत्न केला. गुरुदेवनगर ब्रह्मपुरी चंद्रपूर येथे राहणारे श्याम पांडुरंग रामटेके हे 66 वर्षाचे गृहस्थ अचानक वारले होते. त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. श्याम रामटेके हे वन विभागातून क्लार्क या पदावरून निवृत्त झाले होते. मृत्यूसमयी त्यांच्याजवळ त्यांची बायको रंजना वय 50 हीच एकमेव होती. या दाम्पत्याला 2 मुली होत्या, मोठी श्वेता आणि लहान योगेश्री. या दोघीही कामानिमित्त नागपूर येथे राहत होत्या. वडील गेल्यानंतर आता आपली आई एकटीच राहणार म्हणून श्वेताने आपल्या लहान बहिणीला योगेश्रीला आईजवळच राहण्याचा सल्ला दिला. रामटेके आणि चंद्रपूर शहरामधील आंबेडकर चौकात जनरल स्टोअर आहे. हे स्टोअर रंजना श्याम रामटेके ही पाहते. नवरा वारल्यानंतर तिने काही दिवस दुकान बंद केले, पण दुकान बंद करून चालणार नाही असे म्हणत मनावर दगड ठेवत रंजना रामटेके दुकानात बसून राहिली. आता तिची मुलगी ही घरी आल्याने तिला आता घराची फारशी काळजी नव्हती. घरातील काम मुलीवर सोपवून ती दुकानात जात होती. श्याम रामटेके यांचे निधन होऊन आता 3 महिने उलटून गेले होते. या 3 महिन्यामध्ये मुलगी योगेश्रीला आपल्या आईमध्ये होत असलेला बदल जाणवू लागला. कदाचित वडिलांच्या निधनानंतर आईने खंबीर व्हायचे ठरवले असणार म्हणून ती असे वागत असावी असे सुरुवातीला योगेश्रीला वाटत होते. पण आणखी एक गोष्ट तिला खटकत होती, ती म्हणजे त्यांच्या जनरल स्टोअरजवळ फळ आणि बांगड्या विक्रीचे दुकान आहे. त्या दुकानाचा मालक मुकेश त्रिवेदी हा आता रामटेके यांच्या घरी येऊ लागला होता. त्याचं येणं जाणं वाढलं होतं. त्याचं घरी येणं आणि आईसमवेत तासनतास गप्पा मारणं ही गोष्ट त्या तरुण मुलीला खटकत होती. ही बाब योगेश्रीने आपली मोठी बहीण श्वेताला सांगितली. ती जेव्हा चंद्रपूरला आली
तेव्हा या दोन बहिणींनी आईला याबाबत टोकलंही होतं, कारण शेजारील लोक याबद्दल कुजबूज करत असल्याचे त्या मुलींच्या लक्षात आल्याने आईला तिच्या होत असलेल्या बदनामीबद्दल सांगितलं. पण आई काहीतरी थातूरमातूर उत्तर देऊन मुलींच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत होती. दरम्यान योगेश्वरीने आईला दिलेला स्मार्टफोन तिच्याकडून काढून घेतला, कारण तिला तो हवा होता. शुक्रवार दिनांक 11 नोव्हेंबर 2014ची रात्र होती. योगेश्वरी सहज आत्तापर्यंत आईकडे असलेला स्मार्टफोन हातात होती. तिला त्यावेळी दिनांक 6 ऑगस्ट 2022चे रेकॉर्ड दिसले. त्या दिवशीच तिचे वडील वारले होते. ते रेकॉर्ड पाहत असताना तिला त्यामध्ये दिनांक 6 ऑगस्टच्या पहाटेचे 2:15 वाजताचे रेकॉर्डिंग आढळले. ते रेकॉर्ड पाहत असताना तिला त्यामध्ये दिनांक 6 ऑगस्टच्या पहाटेचे म्हणजे 2:14 वाजताचे रेकॉर्डिंग आढळले. हे रेकॉर्डिंग जवळपास 10 मिनिटाचे होते. तिच्या आईचे आणि मुकेश त्रिवेदीचे हे रेकॉर्डिंग होते. ते तिने सुरू केले आणि ते ती ऐकू लागली. हे ऐकत असताना तिला धक्काच बसला. त्या रेकॉर्डिंगमध्ये तिला आपल्या वडिलांच्या मृत्यूचे रहस्य समजले. तिच्या वडिलांचा मृत्यू हा हृदयविकाराने नसून त्यांना झोपेच्या गोळ्या देऊन आणि त्यांच्या तोंडावर उशी दाबून झाल्याचे समजून आले. तिने ताबडतोब ती ऑडिओ क्लिप स्वतःच्या मोबाईलमध्ये ट्रान्सफर केली आणि आपल्या मोठ्या बहिणीला याबद्दल सांगितले. आपल्या आईचा हा कारनामा ऐकून तीही हादरली आणि लगेच आपल्या घरी आली. दोघींनी पुन्हा ती ऑडिओ क्लिप ऐकली. यामध्ये त्यांना समजून आले की आपली आई रंजना आणि मुकेश त्रिवेदी या दोघांचे अनैतिक संबंध असून यामध्ये वडिलांचा अडथळा होत असल्याने त्या दोघांनी अगदी हुशारीने त्यांचा काटा काढला. ताबडतोब या दोघी बहिणी तो मोबाईल घेऊन ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात आल्या. त्यांनी आपल्या वडिलांचा मृत्यू हा नैसर्गिक नसून तो खून आहे आणि तो खून त्यांची आई रंजना आणि तिचा प्रियकर मुकेश त्रिवेदी या दोघांनी मिळून केला आहे अशी फिर्याद त्यांनी दिली आणि पुरावा म्हणून ती ऑडिओ क्लिप पोलिसांना ऐकवली. त्या दोन्ही मुलींच्या तक्रारीवरून ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात दिनांक 12 नोव्हेंबर 2022 रोजी श्याम रामटेके वय 66 यांच्या खून प्रकरणी रंजना श्याम रामटेके वय 50 आणि मुकेश त्रिवेदी वय 48 यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला. जवळजवळ 3 महिन्यांनी हा गुन्हा उघडकीस आला. खरे तर पोलिसांकडे इतर कोणतेही पुरावे उपलब्ध नाहीत, पण मोबाईलवरचे रेकॉर्डिंग हेच ग्राह्य धरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि आरोपींना आपल्या ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपीकडे चौकशी केली तेव्हा त्यांनी सुरुवातीला गुन्हा कबूल केला नाही, पण पोलिसांनी रेकॉर्डिंगबद्दल त्यांना सांगितले असता त्यांना गुन्हा कबूल करावाच लागला. रंजना आणि मुकेश यांचे अनैतिक संबंध होते, पण अनैतिक संबंधांना आपल्या नवऱ्याचा अडथळा होत असल्याने त्याचा काटा काढण्याचे त्यांनी ठरवले. दिनांक 6 ऑगस्ट 2022 रोजी मुकेशने रंजनाला 10 झोपेच्या गोळ्या आणून दिल्या. तिने त्या गोळ्या चहामध्ये मिसळून आपल्या नवऱ्याला तो चहा प्यायला दिला. त्या गोळ्याने गुंगी येऊन थोड्याच वेळात श्याम रामटेके हे गाढ झोपी गेले. ते गाढ झोपल्यानंतर रंजनाने त्यांच्या नाकातोंडावर उशी दाबून त्यांना ठार केले. त्यानंतर रंजनाने आपले काम फत्ते झाल्याचे सांगण्यासाठी मुकेशला फोन केला. त्यावेळी तो खरंच मेला का, छाती वाजते का हे चेक कर आणि अंथरूण नीट करून मग सगळ्यांना सांग असा सल्ला त्याने फोनवर दिला होता. हे संभाषण फोनमध्ये रेकॉर्ड झाले होते. कुणाला समजणार नाही, आपला खून पचेल अशा भ्रमात असणाऱ्या रंजना आणि मुकेशला या फोनमधील संभाषणाने दगा दिला होता. पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेतले असून दोघांची रवानगी जिल्हा कारागृहात करण्यात आली आहे. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा. तसेच आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.